उरणमध्ये. तर आता मी आहे ट्रेनमध्ये. मी नेरुळवरून ट्रेन पकडले द्रोणगिरीसाठी. तर आपल्यासोबत अजून पण बाकी मंडळी आहे बघा. आपल्या इंट्रोडक्शन करूया सौरभचा. पहिला सौरभ, रोहिणी, आणि आरती मंडळी तिकडे बसले बघा. तो जस्ट हा लास्ट स्टॉप आहे. इथं आता मी उतरणार आहोत. आता नेक्स्ट स्टॉप आहे उरण. आम्ही नेरुळवरनं ट्रेन पकडले द्रोणगिरीसाठी. आणि तिकडनं मग बाय ऑटो आम्ही गडाच्या बेसपर्यंत जाणार आहे. तुम्हाला जर यायचं असेल ना मुंबईवरून, तुम्हाला ठाण्यावरून नेरुळवरती यायला लागेल. आणि नेरुळवरून तुम्हाला उरणसाठी ट्रेन भेटेल. आणि तिकडनं तुम्ही शेअर रिक्षाने किंवा कारने द्रोणगिरीपर्यंत जाऊ शकता. तर आता आपण कंटिन्यू करूया पुढचा प्रवास. मंडळी, हा इकडचा ऑटो स्टँड आहे. इथे बसले ऑटोमध्ये एक काका आहेत. त्यांचं बोलणं का इथून समोरच द्रोणगिरी आहे. पोच ना काका, समोर डोंगर दिसतंय तुम्हाला, इथून व्यवस्थित दिसेल. तर समोरच द्रोणगिरी आहे. इथून एक आम्ही 2 किलोमीटर असेल. समोरच किल्ला आहे, इथून व्यवस्थित दिसतोय. आणि ते बुरुज पण दिसतोय गडाचे. वातावरण त्या कॉर्नरला हा दिसतोय, इथून व्यवस्थित दिसतोय. गडाचा बुरुज इथून दिसतो बघा. छान वातावरण आहे, थोडंशी थंडी आहे. पाऊस पण वाटतं. काल परवा पाऊस पडला नाही का? काल परवाच पाऊस पडला होता. आज पाऊस नाही, पण वातावरण एकदम शांत आहे. आय होप थोडा पाऊस पडला पाहिजे तर अजून मजा आहे. आपण आलो स्टेशनकडून आणि आपल्याला द्रोणगिरीला समोर जायला आहे. हा इकडे 4 रस्ता आहे आणि समोरच द्रोणगिरी दिसते तुम्हाला. तिथे आपल्याला जायचं आहे. इकडे येण्यासाठी एस टीचा पण एक सुविधा आहे. हे बघा, ही एस टी ठाण्यावरनं आले एस टीनी. आणि ते पूर्ण दिवसामध्ये फक्त 4 एस टी आहेत. ही आता आपण बघितली ती, ह्याच्यानंतर दुपारी आहे. आणि अशी खूप टायमाने इथून एस टी सेवा आहे ठाणे जाण्यापर्यंत. तिथून समोर रस्ता गेला आणि त्याच्या बाजूला राईट हँड साईडनी कच्चा रस्ता गेला आहे. तो कच्चा रस्ता थेट आपल्या गडाच्या पायथ्याशी घेऊन जातो. आम्ही अर्धी लोक आता चाललोय आणि बाकीचा ग्रुप आमचा पुढे गेलाय. टोटल आम्ही 19 जण आहे. खूप दिवसांनी आपल्यासोबत आता आपले बंधू सौरभ कदम साहेब आपल्या सोबत आले आहेत. लास्ट टाइम आम्ही उज्जैनला गेलो होतो, त्यानंतर 6 महिन्याने आता परत आम्ही भेटतोय. खूप चांगलं वाटलं त्यांना बघून. आपण त्याला संवाद साधतोय त्यांच्याशी. अरे कसला संवाद, खूप दिवसांनी मी आलोय यार. सुट्टी पण भेटत नाही. आणि वर्कलोड सर्वांचा असतो. आम्हाला पण खूप त्रास होतो. अक्षरशः दांडी मारून आलोय. दांडी मारतात सर्वांनी. आम्ही यासाठी माइंड फ्रेश होण्यासाठी खूप काम केलं. आता थोडा स्वतःवरती थोडा रिलॅक्स व्हायला पाहिजे. म्हणून आज आम्ही सॅटर्डे निवडला. येस, कारण की संडेला पण आम्हाला आराम. सडन सोडून आलात ना की हा रस्ता सीधा गेलाय. पण तिकडे जायचं नाही आपल्याला. आपला जस्ट एक लेफ्ट घ्यायचा आहे आणि या कच्च्या रस्त्याने वरती सुरू करायचं आहे. तर हा रस्ता एकदम गावातून गेलाय. असं वाटेल इथे रस्ता नाही वरती जाण्यासाठी, पण हाच खरा रस्ता आहे. कारण की आजूबाजूला घर आहेत, तर रस्ता थोडा छोटा आहे. आणि समोरच बघा, तिथेच किल्ला आहे. किल्ल्याची जास्त हाईट नाही. गावातल्या रस्त्यानं आहोत ना, तुम्हाला इथं फलक दिसेल, बोर्ड दिसेल. तर रस्त्याने तुम्ही हा गडाचा आता पायथा आहे. आणि इथून खरे ट्रेकिंग सुरू झाले आता. रुपेश, काय बोलणार आहे आजच्या दिवशी तू? आजच्या दिवशी काय बोलणार? काय खास, काय स्पेशल गडाबद्दल?
गडाबद्दल माहिती आपल्याला दत्ता देईल वरती गेल्यावर. हा कारण की आमच्या ग्रुपमध्ये सर्वात जास्त माहिती दत्तालाच असते, म्हणून आम्हीच त्याकडनं माहिती घेतो सर्व, आणि आपल्याला पण तो सांग. तिथून हलकीशी चढण चढून आलात ना तुम्ही, काही ते बजरंगबलीचं मंदिर आहे, इथूनच हा रस्ता गेला पुढे. कच्चा रस्ता आहे. येस प्लीज. तुम्ही आलात तर जरा एवढे काही घाबरण्याची गरज नाही, कारण की व्यवस्थित रस्ता दिसतोय आणि प्रत्येक ठिकाणी असे ध्वज लावले आहेत, त्यामुळे रस्ता हरवण्याचे काय असे हे चान्सेस नाही. आणि आजचा हा ट्रेक ऑर्गनाईज केला आहे ट्रेक गाईडनी. मंडळी तिथे असे सायन्ससाठी बघा असे ॲरो पण केलेत, आणि प्लस रेव्हिन पण बांधलेत. आपण मग असे ध्वज बघितला एक साईन म्हणून की तुम्ही राईट रस्त्यावरती आहात. आता आपण हे असे जागोजागी ॲरो आहेत, म्हणजे काही ना काहीतरी तुम्हाला असं साईन भेटेल ज्याने तुम्ही कन्फ्यूज नाही होणार आणि रस्ता हरवणार नाही. बघा किती छान रस्ता आहे. मला 20% 2 दिवसापासून पाऊस नाही पडलाय, पण मला पण जर आता पाऊस कंटिन्यू असा ना, बघा एकदम वॉटरफॉल आहे. हार्ड झालं ते. हा? बघा काय झालं? वॉटरफॉल क्रॉस केला आणि वॉटरफॉल क्रॉस केला. आणि खूप छान पाणी आहे इथे. असे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वॉटरफॉल बघायला भेटतील, फक्त पाऊस पडला पाहिजे. माझं नाव सांगायचं, माझं नाव दत्तात्रय आणि मी आलो ठाण्यावरून, आणि मी काय करतो ते सांगितलं तरी पण चालेल. म्हणजे तू नाही तर मी काय करतो. मी संदीप अंधेरीतून. चला सर्वांचं इंट्रोडक्शन. माझं नाव रेयांश, मी ठाकोर्ली वरून आहे. आणि कोणत्या क्लासमध्ये? मी दुसरीमध्ये आहे. माझं नाव आरती, मी घाटकोपर वरती आली आहे. मी रोहिणी, मी ठाकरलीवरून आली. मी रुपेश मोरे, मी गणपतीवरून आलो. मी विशाल बोरिवली. मायरा ठाणे. अमृता ऐरोली. मेरा नाम मनीषा चौहान है, मैं ऐरोली में रहती हूँ. मैं हर्बल लाइफ की कोच. तेजश्री भांडुपुर. भार्गवी ठाणे. स्वप्ना ठाणे. मीच आहे असं. दिवा. अनुराधा जगताप बदलापूर. रक्षा जगताप बदलापूर. काजल रमाळे. आणि इंट्रोडक्शन सुरू झालं. आम्ही पोहोचलोय आता गडाच्या माथ्यावरती. हा पूर्ण गडाचा परिसर आहे. गडाच्या पहिला बुरुज आहे पहिल्यावाला. अजून इथे थोड्या अंतरावरती आपल्याला जायचं, अजून थोडं अंतर बाकी आहे. आणि वरती आला ना तुम्ही, हे बघा पूर्ण समुद्राचं कसं एकदम छानसा व्ह्यू दिसतोय. तिथे मोठ्या मोठ्या शिप्स पण आहेत. पूर्ण समुद्र दिसतोय. किती छान व्ह्यू दिसतोय. तुम्ही नवीन ट्रेकर असाल, सोलो ट्रेकर असाल, किंवा इझिली तुम्ही आरामात ट्रेक करू शकता. हा खूप कमी अंतरामध्ये आम्ही हा पार केलाय. खूप इझी ट्रेक आहे. तर आपण आता बाकी गडाचा परिसर पाहणार आहोत की गडावरती काय काय पाहण्यासाठी व इतिहास. तर मंडळी आपण आता थोडा वेळ आराम करून आजूबाजूचा परिसर पाहणार आहे की गडावरती काय काय पाहण्यासाठी आहे. द्रोणगिरी किल्ल्याचा खूप मोठा इतिहास आहे. तो इतिहास आपल्याला दत्ताभाऊ आपल्याला व्यवस्थितपणे सांगणार आहे की काय नक्की इतिहास आहे ह्या गडाचा. दत्ताभाऊ. द्रोणगिरी किल्ल्यावरती आता आपण आलोय. जेव्हा जंजिऱ्याचा जो सिद्धी होता तो इथे आलेला त्याने वेढा दिला होता, आणि वेढा दिल्यानंतर त्याच वेळेस महाराजांनी अफजल खानाचा वध केला. ती बातमी जेव्हा कळाली सिद्धीला, तेव्हा इथून सिद्धी पळाला आणि डायरेक्ट त्याने जंजिरा गाठला. इतकी महाराजांचा वचक होता की एका बातमीमध्ये तिकडे वध केला आणि त्याचा परिणाम इकडे झाला.
तर असा, आणि जेव्हा तह झाला होता पुरंदरचा तेव्हा जे 24 किल्ले दिले होते त्याच्यामध्ये हा जो किल्ला आहे द्रोणगिरी तो महाराजांनी दिला नव्हता. इतकं त्याचं ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व होतं, कारण तो तुम्हाला समुद्रकिनारा दिसतोय. उरणचा जो बंदर आहे त्याच्यावरती, कारण त्या बंदरावरती लक्ष ठेवण्यासाठी हा एकमेव किल्ला आहे. या पूर्ण परिसरावरती तुम्ही इथून नजर ठेवू शकतात, कारण की तेव्हा समुद्रातूनच सर्व व्यवहार व्हायचे, म्हणून खूप महत्त्वाचा किल्ला आहे. तर आपण आता बाकीचा किल्ला पाहणार आहोत. आपल्यासोबत आपला भाऊ राहुल पण आला आहे, आणि तो बघा रुपेश खाईत बसला, काहीतरी भूक लागला त्याला. तर आपण आता बाकीचा किल्ला पाहूया. गडाची पूर्ण ही आतमधून सर्व तटबंदी आहे, आणि हे किती स्ट्रक्चर आहे, खूप जुनं आहे. आणि तुम्हाला ह्या गडावरती एक सर्वात मोठी तोफ दाखवतो मी, ज्याला संवर्धन करून व्यवस्थित जपलं आहे. खूप मोठी तोफ आहे ती, हे बघा. किती मोठी तोफ आहे तुम्ही विचार करू शकता. याची हाईटच आहे 5.5 फूट. ये सच में है? येस, तोफची हाईटच आहे 5.5 फूट. वेट किती असेल तुम्ही विचार करू खूप हॅवी आहे, आणि अजून पण ती थंड आहे बघा. हे पूर्ण बांधकाम आहे. खूप जुनं बांधकाम आहे. हे बघा, ह्याच्या आतमध्ये पण जाऊया आपण. खूप थंड आहे आतमध्ये, आणि हे बघा खूप जुनं बांधकाम आहे, आणि मजबूत पण आहे. अजून खूप वर्ष टिकेल. बघा, फक्त आपल्या गड किल्ल्यांना संवर्धनाची गरज आहे. ते अजून खूप वर्ष ते व्यवस्थित तसेच्या तसेच राहतील, जर त्यांना आपण जपले व्यवस्थित तर. म्हणून आपण गड किल्ल्यांवरती गेलो ना, ॲटलिस्ट तिथे घाण तरी करू नका तुम्ही. आपण जो आपला वेस्टेज आहे, जो आपण सोबत घेऊन आलो आहे, त्याला सोबतच घेऊन जा. तुम्हाला वाटलं असेल गडावरती डस्टबिन दिले म्हणून याचा अर्थ त्या डस्टबिनमध्ये टाकायचा आणि आपण खालती द्यायचा, तसं बिलकुल करू नका. आपला कचरा आपण सोबतच खालती घेऊन जा, हे आपल्याला विनंती आहे सर्वांना. पण आता पोहोचलो आहे गडाच्या प्रमुख बुरुज आहे तिथे. बघा, हा प्रमुख बुरुज आहे गडाचा, जो आपण मगाशी तिथून बघितलं ना ध्वज, हा तो ध्वज, हा तो बुरुज, आणि ह्याच्या खालतीच आहे महादरवाजा. हा बघा, हा महादरवाजा इकडनं येणारा रस्ता आहे. खूप बघा किती मोठी दगड आहेत. आपण आता चाललोय महादरवाजाकडे. आपण गडाच्या मागच्या बाजूने आलो. हा गडाचा तो रस्ता आहे जो महादरवाजाच्या इथून येतो, बुरुज. अजून बघूया आपण गडावरती आपल्याला काय काय पाहायला भेटतंय. तर मंडळी, हा गडावरती आला तुम्हाला एक हौद भेटेल पाण्याची, त्यात पाणी तुम्ही पिऊ शकता. बघा, इथे हौद आहे पाण्याची, आणि त्याच्या पुढे मंदिर आहे जिथे भैरव देवाची मूर्ती आहे. हे बघा, त्याच्या जस्ट पुढे इथे.
हे देव आणि देवदेवतांची मूर्ती आहेत. आता आम्ही विशाल बॅग घे ना. अजून पुढचा प्रवास सुरू करतोय. छत्रपती शिवाजी महाराज की गणपती बाप्पा नमो पार्वतीपते हर 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 महादेव. गड अर्धा फिरून झाला आणि आम्ही आता पोहोचलोय एका ठिकाणी जिथे धबधबा आहे. बघा, पाऊस नाही म्हणून थोडा पाणी कमी आहे. तर आम्ही विचार केला आता आम्ही ते मॅगी वगैरे बनवू आणि थोडा ब्रेक घेऊ. तर इथेच आम्ही मॅगी करू, चहा करू आणि नंतर या पुढचा प्रवास सुरू करू. तोपर्यंत ही लहान पोरं थोडे पाण्याची मजा घेतील. छान वातावरण आहे. हम आए हैं अभी ट्रेक पे और ये देखो लोगों की मस्ती. दिखाओ इधर, ये देखो. ये देखो इधर, ये क्या कर रहे हैं? ये कपड़ा ये देखो ऐसे ऐसे लोग मिलते हैं ट्रेकिंग पे. देखो इधर, ये देखो ये क्या कर रहे हैं. मॅडम इकडे बघा. ए विशाल, मग तिला जास्त टेन्शन हे आहे. बघा, हे दुसरं सिरियस ट्रेकर आहे हे एकदम. त्यांची पण मुलगी आली आहे. ये बुक्कड़ गैंग है पूरे ट्रैक में. सबसे ज्यादा खाता ही रहता है सिर्फ. ये देखो, तो ये हमारे हैं. हे संदीप सर येते हे बघा. हे ब्लॉगर आहेत, ब्लॉगर. मंडळी आम्ही सुरू झालं तर मॅगीची तयारी. पाणी पाहिजे. आजचे शेफ आहेत दत्ता भाऊ आणि आज आम्ही बघणार मॅगी. सौरभ पाणी पडून दे. बघूया आता. तर मंडळी फायनली आमचा नाश्ता वगैरे झालाय. मॅगी, चहा, त्यानंतर मी चहा करणार आहोत. चहाची पण तयारी झाली सर्व. त्यासाठी आम्ही दूध पॅकेट वगैरे सर्व घेऊन आलोय. आणि हे मॅगी. पाणी गरम झालं की तरी पण अजून 15 मिनिटं जातील मॅगी बनवायला. मॅगी तयार होते आपली. उलटा दे दो विटामिन इसको वेट अजून 5 मिनिटांमध्ये मॅगी तयार होईल. फक्त प्रॉपर ती हर्बल आहे. त्याच्यात साखर वगैरे असं काही इलायचीचा फ्लेवर वगैरे असतो. आपलं काय आवडलं काय करणार. आम्ही आता इथून प्रस्थान करत आहोत. खूप छान झाला ट्रेक. नाही पडला पण फक्त पाऊस पाहिजे होता थोडा ना. हा. वॉटरफॉल मुलांसाठी थोडा फक्त. छोटासा भेटला. हा, मुलांनी यामध्ये लहान पोरांनी खूप धमाल केली. जा तिथे जरा व्हिडिओ. तर आपण पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र. आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा.